मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे. माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात. जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 22,335 वरती. 22,335 वरती निफ्टीने आजच्या दिवशी ठिकाणी फायनल क्लोज दिला. आणि आजच्या मार्केटमध्ये आपल्याला काय बघायला मिळालं? व्हॉलॅटिलिटी. आजच्या दिवशी मार्केटमध्ये खूप व्हॉलॅटिलिटी होती, म्हणजे मार्केटमध्ये अपसाईड डाऊनसाईड मूव्ह आलेले होते. तुम्ही सर्वांनी सकाळी बघितलेलं होतं की मार्केट आपलं रिकवर झालेलं होतं, ठीक आहे ना. बॉटमपासून चांगली रिकव्हरी झाली, पण अचानक मार्केटमध्ये काय झाली? सेलिंग. आता हे सेलिंग येण्याचं कारण काय असतं? तर इंडेक्समध्ये असणारे स्टॉक जे असतात, ठीक आहे, ते जर ड्रॅग झाले तर इंडेक्स खाली येत असतो, आणि त्यांच्यामध्ये जर बाईंग झाली तर इंडेक्सवरती जात असतो. हे नेहमी लक्षात ठेवायचं. मग त्याच्यामध्ये पण वेटेज असणारे स्टॉक जे असतात, जसं HDFC बँक झालं, HDFC बँक, त्यानंतर रिलायन्स, हे स्टॉक जे असतात, त्यानंतर ICICI बँक झाली, ICICI बँक, यांच्यावरती लक्ष ठेवायचं असतं तुम्ही, ठीक आहे. असं नाही की प्रत्येक वेळेला त्यांचा चार्ट बघायचं आहे त्यांच्यामध्ये आजच्या दिवशी बाईंग होते का, इंडेक्सला घेऊन जाण्यासाठी सपोर्ट मिळतोय का त्यांचा, ते बघायचं असतं तुम्ही. नाहीतर तुमचं कन्फ्युजन होऊन जाणार, ठीक आहे. तुम्हाला समजणार नाही. तुम्ही एक स्टॉक बघाल, रिलायन्सवरती जातोय, इकडे इंडेक्स खाली जातोय, का होतंय ते तुम्हाला समजणार नाही. त्यांच्यावरती फक्त काय नजर ठेवायची असते आपण. आता आजच्या दिवशी HDFC बँकमध्ये बाईंग झाली होती बघा, ठीक आहे ना. HDFC बँकेमध्ये बाईंग पण झाली. अचानक सेलिंग आल्यानंतर, म्हणजे इंडेक्समध्ये पण तेव्हा सेलिंग झालेली होती. पुन्हा HDFC बँकेमध्ये बाईंग झाली, पुन्हा इंडेक्स रिकवर झालेला होता, ठीक आहे. आज मार्केट जर तुम्ही बघितलेलं असतं तर मार्केटमध्ये, आजच्या मार्केटमध्ये ज्यांनी पण ऑप्शन बाईंग करण्याचा प्रयत्न केला, ठीक आहे ना, की आपण जाऊया इथे एखादा कॉल ऑप्शन बाय करूया, ते ट्रॅप झालेले असणार मार्केटमध्ये. आणि अशा मार्केटमध्ये काय होत असतं? मग स्टॉप लॉस हिट होतात. जे ऑप्शन ट्रेडिंग करतात इंट्राडेमध्ये, त्यांचे स्टॉप लॉस या ठिकाणी हिट होत असतात, आणि त्यांना मग लॉस होत असतो. तुम्हाला वाटतंय ना मार्केट व्होलेटाईल आहे, एकदा स्टॉप लॉस हिट झाला, पडू नका त्याच्यामध्ये, ठीक आहे. सुरुवातीला मार्केटचं स्ट्रक्चर पॉझिटिव्ह दिसत होतं आपल्याला, वरती जात होतं, नाही गेलं वरती. समजा तुम्ही एंट्री घेतली आणि मार्केट खाली आलं, स्टॉप लॉस हिट करून टाकलं, शांत बसणे. त्यानंतर मार्केटमध्ये 10 मिनिटांमध्येच खूप मोठी सेलिंग झाली, पुन्हा मार्केट रिव्हर्स झालं. मग अशा ठिकाणी काय होतं असताना, काही जण रनिंग कॅन्डलमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात, तर शक्यतो तसं करायचंच नाही. ते एक प्रकारे काय असतं ना, की आपले रूल जे बनवत असतो आपण, ते तोडतोय ट्रेडिंगचे, ते रूल तोडायचे नाही. समजलं ना, की रनिंग कॅन्डलमध्ये कोणतेही जायचं, तिथं प्रॉफिट भरवण्याचा प्रयत्न करायचा. एक दिवस होईल, तीच कॅन्डल जर रिव्हर्स झाली तर लॉस होणार तुम्हाला. तसं करायचं नाही आहे. आपले जे रूल असतात ना, त्यांचं नक्की पालन करत चला. मग नंतर मार्केट पूर्णपणे साईडवेज झालेलं होतं, एका रेंजमध्येच मार्केट थांबलेलं होतं, लक्षात घ्यायचं आहे. पूर्ण मार्केट एका रेंजमध्ये थांबलेलं होतं. आणि आजचा क्लोज 22,335 वरती आला. कालच्या कॅन्डलची क्लोजिंग आणि आजच्या कॅन्डलची क्लोजिंग सेम. आज जी कॅन्डल बनली ते कशी? डोजी कॅन्डल बनली, म्हणजे ओपन आणि क्लोज मार्केट इथे सारखाच. इथे जर तुम्ही बघितलं ना, इथे कर्सर घेऊन जायचं आणि बघायचं, तुम्हाला समजेल. इथे तुम्हाला समजेल बघा, कॅन्डलवरती ओपन कितीला झाला? 22,334.45. क्लोज कितीला झाला? 22,335.70. म्हणजे थोड्याशा पॉईंटचा डिफरन्स आहे फक्त इथे. ओपन आणि क्लोज जवळजवळ सारखाच आलेला आहे. कालच्या कॅन्डलचा पण क्लोज बघा कुठे आलेला होता? 22,332 वरती, सेम त्याच लेवलवरती. आणि मार्केटने 22,250 वरती आज काय घेतला? बाउन्स. त्या लेवलपासून मार्केट रिकवर झालं. ह्या पण दिवशी बघा, ह्या कॅन्डलची शॅडो पण आपल्याला काय सांगते? मार्केट तिथूनच रिव्हर्सल झालेलं होतं, तिथे सपोर्ट घेतला प्राइजने आणि मार्केट रिव्हर्स झालेलं होतं. आता हा एक झोन बघा तुम्ही, तुम्हाला ह्या ठिकाणी काय दिसणार बघा, की इथे बनणारे कॅन्डल इंडिसिजिव्ह. आता ही पण कॅन्डल इंडिसिजिव्ह, इथे पण इंडिसिजिव्ह, इथे पण इंडिसिजिव्ह, ही पण इंडिसिजिव्ह, आणि आजची पण इंडिसिजिव्ह. जेव्हा अशा कॅन्डल बनत असतात त्याला आपण म्हणतो इंडिसिजिव्ह कॅन्डल, की इथे मग मार्केटचा ट्रेंड आपल्याला लक्षात येत नसतो. आता इथे बघा, ही जी रेंज बनलेली आहे तुम्हाला दिसेल, या छोट्याशा रेंजमध्ये मार्केट 1 2 3 4 5 6 7 दिवस झालेले आहे. म्हणजे एक वीक आपण म्हणू शकतो पूर्ण मार्केटने ते वेळ घालवलेला आहे. आणि ही लेवल पण मार्केटसाठी खूप महत्त्वाची. त्याच्या खाली मार्केट क्लोज पण देत नाही आहे, क्लोज येत नाही मार्केटचा, क्लोज वरती येतोय. मग आता इथे बघायचं आपल्याला, फ्रेश बाईंग येते की सेलिंग येते. तसं ट्रेंड आपला इंटॅक्ट आहे अजूनपर्यंत. आपला ट्रेंड जर म्हटला तर मार्केटमध्ये हा अप ट्रेंड चालू आहे, याच्यामध्ये विकनेस नाही कोणताही, ठीक आहे ना. एक दिवस सेलिंग झाली. आता काही जण मोठमोठे कॅन्डल बघून घाबरतात. हे बघा, मार्केटमध्ये डीप पण आपण बघितले पाहिजे. मार्केटमध्ये जोपर्यंत आपण एक डीप बघत नाही, एक रॅली बघत नाही, तोपर्यंत आपण स्टॅबल होत नाही मार्केटमध्ये आपण क्रॅश पण बघितले पाहिजे, लक्षात घ्यायचं आहे. खाली येताना पण बघितलं पाहिजे आणि वरती जाताना पण बघितलं पाहिजे. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. त्यानंतर मग आपली मनातील भीती निघून जाते. भीती जी असते ना, की मोठमोठे कॅन्डल बनत आहे, मार्केट खाली येते, हे तर काहीच नाही. हे बुल मार्केट आहे, याला आपण म्हणतो बुल मार्केट. आता काही जण खूपच नवीन आहे, त्यांना माहीतच नाही, हे बुल मार्केट आहे.
जेव्हा बिअर मार्केट चालू होतं असतं मार्केट थांबत नाही. बिअर मार्केट जे असतं ना त्यामध्ये मार्केट थांबत नसतं. प्रत्येक दिवसाला निफ्टीमध्ये अशी रेड कॅन्डल बनत जाते, अशी रेड कॅन्डल बनते, रेड कॅन्डल बनते. आपण म्हणतो की ग्रीन कॅन्डल कधी बनणार, असं पण होत असतं मार्केटमध्ये. एक दिवस येईल तो आला की तुम्हाला दाखवून देणार मी असं चार्टवरती ॲनालिसिस करताना. ही लेवल आपल्यासाठी खूप महत्त्वाची. जवळजवळ 22,250च्या आसपास मार्केटसाठी एक सपोर्टचं काम करेल. याच्या खाली जर समजा सेलिंग आली तर आपली ही ट्रेंड लाईन येते. मी तुम्हाला सांगितलंच होतं ही ट्रेंड लाईन जवळजवळ मग 22,121च्या आसपास मार्केट इथं सपोर्ट घेऊ शकतं. ही लेवल इथपर्यंत मार्केट येऊ शकतं. पॉसिबिलिटी येईलच असं पण नाही, ते इथूनच बाउन्स घेऊ शकतं उद्याच्या दिवशी. इथून ते वरती जाणार कंटिन्युएशन. पुन्हा एक आपला ऑल टाईम हाय बनवणार. 22,500च्या वरती मार्केट इथून जाऊ शकतं पुन्हा. जसं आपल्या प्रिव्हियस हायला मार्केट इथं ब्रेक करत चाललेलं आहे. जे पण स्विंग हाय बनत आहे मार्केट येतं इथे सपोर्ट घेतं आहे, बाउन्स घेतं आहे. पुन्हा इथे जर खाली आलं तर आपल्या प्रिव्हियस स्विंग हायला पण ते ब्रेक करणार आणि पुन्हा वरती जाणार इथून. म्हणजे निफ्टीमध्ये पुन्हा काय होणार, एक ऑल टाईम हाय बनणार. नवीन एक लेवल आपल्याला निफ्टीमध्ये या ठिकाणी बघायला मिळेल. मग आजच्या दिवशी मार्केटमध्ये काय ॲक्टिव्हिटी झाली होती, त्यानंतर उद्यासाठी आपण कसा प्लॅन करू शकतो, कोणती लेवल मार्केटने ब्रेक केली तर चांगला मुवमेंट मार्केटमध्ये येऊ शकतो, कोणता सपोर्ट ब्रेक झाला तर मार्केटमध्ये सेलिंग येऊ शकते, ते बघण्यासाठी आपण जाणार 5 मिनिटांमध्ये. तर मी निफ्टीचा 5 मिनिटांच्या टाईम फ्रेममध्ये चार्ट ओपन करतो. तर आजच्या दिवशी थोडंसं फ्लॅट टू पॉझिटिव्हमध्ये मार्केट ओपन झालेलं होतं. या ठिकाणी ओपन झालं होतं आणि कालचा क्लोज ह्या ठिकाणी होता. आणि आपण काय म्हटलं होतं की मार्केटसाठी 22,300ची लेवल एक सपोर्टचं काम करेल. समजलं ना. तर आजच्या दिवशी मार्केट जवळजवळ फ्लॅटच ओपन झालेलं होतं. फ्लॅट ओपन झालं त्यानंतर थोडासा अपमूव्ह दिलेला होता. म्हणजे हा एक रेजिस्टन्स होता बघा, 22,350ची लेवल. इथे ब्रेकआउट दिला आपण, मार्केट ताबडतोब खाली येऊन गेलं. आणि अचानक मार्केटमध्ये 10 मिनिटांमध्ये बघा जवळजवळ 100 पॉईंटची रिकव्हरी. 100 पॉईंटने मार्केट वरती गेलेलं होतं. कारण काय होतं, रिलायन्समध्ये बाईंग झाली, HDFC बँकेमध्ये बाईंग झाली, ICICI बँकेत बाईंग झाली. म्हणजे बँकिंग सेक्टर पूर्ण बुलिश, ताबडतोब मोठी बाईंग त्यांच्यामध्ये झालेली होती. त्यामुळे इकडे आपला निफ्टी इंडेक्स पण रिकवर झालेला होता, ताबडतोब बाईंग येऊन गेली. आणि एक हर्डल आपण म्हटलो होतो 22,420ची लेवल, 22,420 ही मार्केटसाठी असा रेजिस्टन्स की याच्यावरती गेलं तर आपण इथे लॉंग जाऊ शकतो मार्केटमध्ये. समजलं. आता स्ट्रक्चर तर तसं बनत होतं, सांगतोय काय होतं, मार्केट सुप्रीम असतं, काही होऊ शकतं. हे स्ट्रक्चर तर तसंच बनलेलं होतं की मार्केटवरती जातं आहे, इथं पुल बॅक देतं आहे, पुन्हा कंटिन्युएशन होतं आहे. मग कोणी हे कंटिन्युएशन बघून इथे समजा लॉंग गेलेले असतील मार्केटमध्ये तर मार्केट पुन्हा इथे थांबलं. म्हणजे काय झालं, मोमेंटम तुटला मार्केटचा. इथे काय झालं, मोमेंटम ब्रेक झाला मार्केटचा आणि मार्केट पुन्हा इथे खाली येऊन गेलं बघा. म्हणजे कोणी इथे जर कॉल बाय केलेला असणार त्यांचा स्टॉप लॉस या ठिकाणी हिट झालेला असणार. त्यामुळे स्टॉप लॉस लावायचा असतो. आपली रिस्क किती या ट्रेडमध्ये ती बघायची आणि त्यानुसार मग तुम्ही स्टॉप लॉस लावायचा असतो. नाही लावला तर काय होईल, काही जण वाट बघतात की नाही काय होतं त्याला स्टॉप लॉस लावल्याने, मी लावला की हिट होत असतो. अशी सेलिंग होताना जर त्या ट्रेडमध्ये थांबत असाल विदाऊट स्टॉप लॉस तर तुमचं नुकसान मोठं होत असतं. मी शेवटी तुम्हाला ही गोष्ट सांगत असतो बघा की तुम्ही जर स्टॉप लॉस नाही लावला तुम्हाला नुकसान जे आहे ना खूप मोठं होऊ शकतो. तशाच प्रकारचं इथे जर तुम्ही थांबले 10 मिनिटांमध्ये खूप मोठे लॉसेस होऊन जातात. तुमचं प्रीमियम कुठे असतं आणि नंतर कुठे पोहोचतं बघायचं तुम्ही. त्यामुळे हे करायचं नाही असं, ठीक आहे ना. स्टॉप लॉसचा प्रॉपर वापर करायचा. स्टॉप लॉस हिट झाला तरी चालेल, तुम्ही जी 10-12 पॉईंटची रिस्क घेतलेली असते फक्त तेवढाच तुम्हाला लॉस होत असतो. सांगा तुम्ही जर एखादा 100 रुपयांचा कॉल ऑप्शन बाय केलेला आहे, समजा तुम्ही इथे 22,400चा कॉल बाय केला, त्याचं प्रीमियम चालू होतं 100 रुपयांचं आणि त्याच्यामध्ये स्टॉप लॉस जर 10-12 पॉईंटचा लावला म्हणजे लॉस किती होणार, किंवा 15 पॉईंटचा लावला तुमची रिस्क किती होणार, 750 रुपयांचा. म्हणजे तुम्हाला लॉस इथे होऊ शकतो 750 रुपयांचा फक्त. पण तुम्ही जर स्टॉप लॉस नाही लावला, हेच 100 रुपयांचं प्रीमियम तुमचं 60 रुपयांवरती येऊन जात असतं. लॉस किती झाला तुमचा 2,000 रुपयांचा, म्हणजे लॉस वाढला तुमचा. त्यामुळे थोडी रिस्क घेऊन बाहेर निघून जायचं ट्रेडमधून कधी पण, लक्षात ठेवायचं. हे मार्केट थोडं रिव्हर्स झालं, ते झालं नसतं तर हे खाली गेलं असतं तर काही वेळेला निफ्टी एका दिवसामध्ये 600 पॉईंटने खाली जाते, मग काय झालं असतं, लॉस जास्त. त्यामुळे स्टॉप लॉसचा वापर नेहमी करायचा आहे. मग इथे मार्केट जेव्हा खाली आलेलं होतं बघा, हे खाली आलं जवळजवळ याच लेवलपर्यंत 22,250च्या आसपास. इथून पुन्हा रिव्हर्सल घेतला मार्केटने आणि नंतर पुन्हा मग हळूहळू रिकवर होण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि ही जी लेवल रेजिस्टन्स होती आपल्यासाठी, ही लेवल रेजिस्टन्स होती 22,390च्या आसपास. इथे काय ॲक्टिव्हिटी झाली बघा, मार्केट इथून हे रिकवर होण्याचा प्रयत्न करत होतं. इथे असे पॅटर्न जे बनत असतात ना यांच्यावरती लक्ष ठेवायचं आहे तुम्ही. मार्केटमध्ये असे पॅटर्न काम करतात, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये जेव्हा आपल्याला कन्फर्मेशन मिळत असतं, प्रत्येक दिवसाला असा पॅटर्न बनताना दिसतोय आपल्याला, पण त्याच्यामध्ये जोपर्यंत आपल्याला कन्फर्मेशन मिळत नाही तोपर्यंत आपण लॉंग जात नसतो, इथे लक्षात घ्यायचं आहे. नाहीतर हे सेटअप चांगल्या प्रकारे काम करतात. कालच्या दिवशी पण बनलेलं होतं बघा, मी तुम्हाला माझ्या मते दाखवून पण दिलेलं होतं इथे या ठिकाणी.
इथे पण बनलेलं होतं, हे बघा इथे पण असं स्ट्रक्चर बनलेलं होतं, इथे पण सेम स्ट्रक्चर होतं, काहीच फरक नाही. इथे दिसतंय तुम्हाला, इथे पण ब्रेकडाऊन दिलेला होता. ठीक आहे, आता हे मोमेंटम पण तुम्ही पुट साईडला पकडू शकतात. जर तुम्हाला प्राईस समजते ना, तर तुम्ही इथे पण पकडू शकतात त्याला. ठीक आहे, इथे पण एक इनसाईड कॅन्डल फॉर्मेशन तयार झालेलं होतं, पुल बॅक होता इथे पण. ठीक आहे, असं स्ट्रक्चर इथे पण तयार झालं, हा मूव पकडू शकतात इथे. त्यानंतर त्याच्या अगोदरच्या दिवशी पण बघा, तुम्हाला इथे दाखवून देतो मी. माझ्या मते काल दाखवलेलं होतं मी तुम्हाला. इथे पण बघा, इथे पण बघा, हे असे सेटअप बनत असतात, यांच्यावरती लक्ष ठेवायचं असतं तुम्ही. इथे पण बघा, हे असं सेटअप बनलेलं होता. आता हा ब्रेकआउट बघा. आता एकाच सेटअपवरती तुम्ही सारखं जेव्हा काम करतात, बघतात, ऑब्झर्वेशन करत असतात, बघा ना तुमची रिस्क किती आणि तुम्हाला मिळणारं प्रॉफिट किती याच्यामध्ये. रिस्क एकदम छोटे होऊन जाते तुमची. उद्या स्टॉप लॉस येईल, छोटा लॉस होईल, पण जेव्हा प्रॉफिट होईल ना तुम्हाला याच्यामध्ये जास्त होणार आहे. रिस्क रिवॉर्ड फोकस करत चालेल याच्यावरती, रिस्क रिवॉर्डवरती, की जो ट्रेड घेतो आहे मला रिस्क नाही आहे ना तिथे काहीच. 10-12 पॉईंटचा स्टॉप लॉस हिट झाला, मला 500-700 रुपयांचा लॉस होईल फक्त, पण मिळायला माझ्याकडे जास्त आहे. याच्यावरती काम करत चला. ठीक आहे ना, असे सेटअप जे असतात बघत चला. चार्टवरती मजबूत पकड बनवा, आपोआप लक्षात येतं. ठीक आहे ना, चार्टवरती तुम्ही ऑब्झर्वेशन केलं की या गोष्टी आपोआप लक्षात येत असतात. आणि मार्केट मग एका रेंजमध्येच होतं. ॲक्च्युली हे जे कंटिन्युएशन पॅटर्न वगैरे बनत असतात ते काय असते, कॉन्सोलिडेशन असतं एक प्रकारे. कॉन्सोलिडेशन मार्केट एका रेंजमध्येच होतं. एक लेवल जर आपण पकडली ही 22,300 आणि वरती 22,400 ही लेवल, या रेंजमध्ये मार्केट होतं जास्त वेळ. 100 पॉईंटची रेंज. आता हे जर सोडून दिलं आपण तर जास्त वेळ मार्केटने ह्या रेंजमध्ये घालवलं, इथेच जास्त वेळ. ठीक आहे, एका रेंजमध्ये थांबलेलं होतं, म्हणजे साईडवेज होतं मार्केट, समजलं ना. आणि ही जी व्हॉलॅटिलिटी असते अपसाईड डाऊनसाईड अपसाईड, याच्यामध्ये कधी ट्रॅप व्हायचं नाही. शक्यतो माझं तर सांगणं सर्वांना हेच असतं की तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करूच नका, टाळलं पाहिजे. मार्केटमध्ये या, पण चांगल्या गोष्टी शिका, इक्विटीमध्ये काम करा, ETF मध्ये काम करा, नंतर ऑप्शनचा विचार करा जेव्हा तुम्हाला अनुभव येत असतो तेव्हा. त्याला हिजिंग करत चला, असं नेकेड करू नका, त्याच्यामध्ये पैसा बनत नाही. बहुतेक रिटेलर नेकेड ऑप्शन बाईंग करतात, लॉस करून बसतात, तसं करू नका. मग उद्यासाठी आपण कसा प्लॅन करू शकतो, म्हणजे मार्केटमध्ये केव्हा चांगली रिकव्हरी येऊ शकते. लेवल तीच असणार आहे, जोपर्यंत मार्केट या लेवलच्या वरती जात नाही. हा एक रेजिस्टन्स आहे 22,420, ही लेवल पकडून चला की जोपर्यंत मार्केट या लेवलच्या वरती जात नाही तोपर्यंत मार्केटमध्ये एक चांगली बाईंग येणार नाही, लक्षात घ्या. कारण की ह्याच लेवलवरती प्राईसची काय ॲक्टिव्हिटी होते तुम्हाला मी दाखवून देतो आहे या ठिकाणी. हा ब्रेकआउट फेल झाला आजच्या दिवशी, इथंच ह्याच लेवलच्या वरती मार्केटला जावं लागेल, तेव्हा कुठे मार्केटमध्ये एक ट्रेंडिंग मूव आपल्याला बघायला मिळू शकतो. ट्रेंडिंग मूव या लेवलच्या वरती येणार, इथेच आपण प्लॅन करणार. आजच्या दिवशी काय झालं, ब्रेकआउट फेल झाला. मार्केटमध्ये लॉंग जाऊ शकतो आपण या ठिकाणी 420च्या वरती. त्यानंतर टार्गेट असेल आपलं 22,500पर्यंत, म्हणजे 22,480 ते 22,500. हेच कालचं जे ॲनालिसिस होतं आपलं तेच आहे, त्याच्यामध्ये कोणताही बदल नाही. आपल्यासाठी जर उलट आता एक चांगली रेंज आलेली. आता लाईन तर तुम्हाला दिसत आहे 1 2 3 4, या लाईन दिसत आहे तुम्हाला. या लाईन आपल्यासाठी काम करत आहे, तर मी त्यांना काढत नसतो, डिलीट करत नसतो. ठीक आहे ना, तो एक बायर सेलरचा एक पॉईंट असतो, की लेवल असतात त्या तुमच्या चार्टवरती दिसल्याच पाहिजे तुम्हाला. कुठे प्राईसचं रिएक्शन येऊ शकतं, त्या इनव्हॅलिड झाल्या की मग त्यांना काढून टाकायचं, त्यांचा रोल नसतो मग तिथे, समजलं ना. तर लॉंग आपण 22,420च्या वरती जाणार. मार्केट गॅप ओपन होतं आहे, तर तिथे पण बघायचं आहे का सस्टेन होतं आहे का, ते सस्टेन होऊन कंटिन्युएशन होतं आहे का अपसाईडला, ते बघायचं आहे. हायर लोचं फॉर्मेशन त्या ठिकाणी होतं आहे का ते बघायचं. त्यानंतर आपण मग मार्केटमध्ये लॉंग साईडला जाण्याचा प्रयत्न करू. आपण पुट साईडला कसं गेला पाहिजे, 22,300च्या खाली. जेव्हा आपल्याला इथे काही कंटिन्युएशन बघायला मिळेल याच्यामध्ये प्राईजमध्ये, तेव्हा मग आपण 22,300च्या खाली इथे पुट साईडला जाण्याचा प्लॅन करणार. आपलं टार्गेट जे असणार पहिलं 22,250पर्यंत, त्यानंतर 22,217पर्यंत आपलं इथे टार्गेट असणार. म्हणजे हा एक महत्त्वाचा सपोर्ट मार्केटसाठी तयार झालेला आहे. हा एक झोन जर बघितला ना पूर्ण तुम्ही, हा मार्केटसाठी सपोर्ट एरिया असणार. ही कॅन्डल इथूनच रिव्हर्स झालेली, 250पर्यंत जाऊन पोहोचलेली होती, पण रिव्हर्स झाली ती. तिथे काय आलं, बाईंगचं प्रेशर आलं. मग जर मार्केट इथं फ्लॅट ओपन होतं आहे किंवा गॅपअप पण झालं समजा थोडंसं फ्लॅट टू पॉझिटिव्हमध्ये, इथं येतं आहे का बघायचं आहे ह्या लेवलपर्यंत, आणि इथून निगेटिव्ह काही प्रोजेक्शन बनत असेल तर मग आपण इथे पुट साईडला जाण्याचा प्लॅन करू शकतो. म्हणजे मार्केटमध्ये आपण सेल साईडला जाऊ शकतो. इथे सेल साईडला टार्गेट तुम्हाला सांगितलेस मी, आणि डेली टाईम फ्रेमवरती मी एक लेवल तुम्हाला सांगितली 22,121ची, तिथपर्यंत पण मार्केट जाऊ शकतं सेलिंग जर जास्त आली तर. मार्केटने एक प्रकारे आजच्या दिवशी इथं पुन्हा पॉज घेतलेला आहे. दिल्लीची कॅन्डल बघितली ना तुम्ही, तिथे काय एक डोजी कॅन्डल बनली, ओपन आणि क्लोज त्याच जागेवरती आला. मार्केटवरती पण गेलं, खाली आलं, खालून पुन्हा रिकवर झालं आणि क्लोज बरोबर
त्याच लेवलवरती देऊन टाकला जिथे ओपन झालेलं होतं. समजलं. या गोष्टींचं ऑब्झर्वेशन करत चला. जोपर्यंत प्रॉपर ट्रेंड आपल्याला लक्षात येत नाही तोपर्यंत ट्रेड घ्यायचा नाही शक्यतो. काय होत असतं ना, तुम्ही इंट्राडेमध्ये पैसा बनवायला जातात ऑप्शन बाईंगमध्ये, पण असं मार्केट जे असतं ना तुमचा पैसा घेऊन जातं, ते तुम्ही ओव्हर ट्रेडिंग करतात. हा एक झोन जो असतो ना, नो ट्रेडिंग झोन असतो. हा झोन जो असतो नो ट्रेडिंग झोन, नो ट्रेडिंग झोन, ज्या झोनमध्ये मार्केट होत असतं व्होलेटाईल, आणि इथे मग स्टॉप लॉस हिट होण्याचं प्रमाण जास्त असतं. स्टॉप लॉस नक्की हिट होतात तिथे, कारण की काही जणांना संयम नसतो स्वतःवरती, संयम अजिबात नसतो. ते काय करतात ना की सकाळी लॉस झाला, कॉलला जात होतो, लॉस आला, पुन्हा खाली येणार, इथे पुटला जाण्याचा प्रयत्न करणार, पुट घेतला की मार्केट रिव्हर्स होतं, पुन्हा कॉल साईडचा प्रयत्न करतात, पुन्हा मार्केट खाली येतं, स्टॉप लॉस हिट करून टाकतं. दिवसभरामध्ये 4-5 ट्रेड होऊन जातात त्यांचे. मग त्या ठिकाणी ब्रोकरेज पण जातं, ब्रोकरेज वेगळं, त्यानंतर होणारे लॉस जे असतात ते वेगळे. कशाला करायच्या गोष्टी? नाही करायच्या. मार्केट दिसतं ना तुम्हाला एका रेंजमध्ये थांबलेलं आहे, व्होलेटाईल आहे, ट्रेंडिंग नाही मार्केट. हे ट्रेंडिंग दिसतंय का तुम्हाला? नाही. हे साईडवेज मार्केट. ट्रेंडिंग केव्हा? जेव्हा मार्केट एका रेंजला ब्रेक करून हायर लॉस बनवत जाणार वरती कंटिन्युअसली, तेव्हा आपण त्याला म्हणतो ट्रेंडिंग मार्केट. हे ट्रेंडिंग नसतं, मग इथे लॉस करून घ्यायचा नसतो. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला वाटतं ट्रेड बनतोय माझा, एंट्री माझी बनते, ट्रेड डिप्लॉय झाला की ताबडतोब तुम्ही एस एल लावला पाहिजे त्याच्यामध्ये. स्टॉप लॉस याला विसरूच नका. मनात म्हणायचं नाही की मला याच्यामध्ये 500 रुपयांचा लॉस घ्यायचा आणि 1000 रुपयांचा लॉस घ्यायचा. अशा कॅन्डल बनल्या ना तुमच्या, तुम्ही जोपर्यंत एक्झिट करत नाही, ट्रेड एक्झिट करायला जाल ना, तोपर्यंत तुमचा लॉस 1000चा 3000पर्यंत जाऊन पोहोचतो. मनामध्ये स्टॉप लॉस पकडून की लावत नाही मी, बघतो मला 500 रुपयांचा लॉस दिसायला लागला, समोर दिसेल तुम्हाला 500 रुपये लॉस, पण जोपर्यंत तुम्ही एक्झिट कराल ना, तो 500 रुपयांचा लॉस तुमचा 1,500-2,000 पण जाऊन पोहोचतो काही वेळेला. अशा मोठमोठ्या कॅन्डल बनतात तेव्हा. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे ना, मला 500 रुपयांची रिस्क घ्यायची आहे याच्यामध्ये, 10 रुपयांचा एस एल लावून द्यायचा त्याच्यामध्ये. निफ्टीमध्ये 10 रुपयांचा एस एल म्हणजे किती? 500 रुपयांचा लॉस. तो लावून द्या आणि ट्रेडला होल्ड करा. एकतर तुमचा स्टॉप लॉस हिट होईल किंवा तेवढं तुम्हाला प्रॉफिट मिळेल. रिस्क रिवॉर्डनुसार बघायचं आहे ते. या गोष्टींवरती लक्ष ठेवायचं आहे. तर निफ्टीमध्ये तुम्हाला लेवल समजलेले असतील, कोणत्या लेवल आपल्यासाठी महत्त्वाचे असणार. काल जे आपण ॲनालिसिस केलं तेच सेम, त्याच्यामध्ये बदल कोणताही नाही, कारण की मार्केट तिथंच क्लोज झालेलं आहे. त्यामुळे आपलं ॲनालिसिस पण कसं असणार? सेम असणार, त्याच्यामध्ये पण बदल नाही. समजलं? आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे आणि व्हिडिओला कॉमेंट पण करत चला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करत चला. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.